इस्रायल-इराण युद्धामुळे दुबईत विमान सेवा कोलमडली आणि महाराष्ट्रातील 164 पर्यटक तिथेच अडकून पडले। 2 दिवसापासून हे लोक मदतीची याचना करत होते। मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने सूत्र हलवली आणि चक्क 2 विशेष विमाने दुबईला रवाना केली आहे। आपले जे लोक आहेत ना, महाराष्ट्रातले काही लोक, त्यांना आहे ना, कोणी गव्हर्नमेंट खर्च उचलू द्या नको उचलू द्या, आपण करू त्यांचा। आमच्या लोकांना त्रास होता कामा नये आणि जसे गेले तसे सुखरूप परत आले पाहिजे। आज संध्याकाळपर्यंत हे सर्वजण सुरक्षित मुंबईत उतरतील। डॉक्टर संजीव पैठणकर आणि राहुल कनाल यांच्या मदतीने ही मोठी रेस्क्यू मोहीम फत्ते करण्यात आली आहे। गेल्या 2 दिवसात अडकलेल्या नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधला होता। त्यानंतर थेट दूरध्वनीवर संवाद साधत त्यांना धीरही देण्यात आला। स्थानिक पदाधिकारी आणि स्वयंसेवकही पर्यटकांच्या संपर्कात होते। अचानक फ्लाईट रद्द झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती। मात्र 2 विशेष विमानांची व्यवस्था करून सर्वांना सुखरूप परत आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली। संकट काळात धावून जाणं हीच धर्मवीर आनंद दिघे यांची खरी शिकवण आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। परदेशी प्रवास करणं आता धोक्याचं झालंय का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राइब करा सलाम ठाणे।